नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. महाराष्ट्रात चाललंय तरी काय, आमच्या लेकीबाळी सुरक्षित नाही. म्हणजे हर दर 2 दिवसाला एक बलात्काराची, महिलेवर अत्याचाराची घटना चाललेली आहे. म्हणजे चाललंय काय महाराष्ट्राचे, मी म्हणते कायदा सुरक्षा हे सगळं काय आपण टांगून टाकलंय का वेशीवर? कशी हिंमत होते? म्हणजे आपण पहिलं म्हणायचो एखादी आपली पोरगी काही एकटी गेली, दुखटी गेली, कोणतं कशाला एकटं जायचं, कशाला तिथं गेली एकटी. पण आता जे दौंडमध्ये स्वामी चिंचोली इथे फाट्यावर जे घटना झाली आहे, परिवाराबरोबर होती ना ती अल्पवयीन मुलगी. आपल्या परिवाराबरोबर पंढरपूरला चालली होती देवाच्या दर्शनासाठी. या लोकांच्या ड्रायव्हरला चहा प्यायची आणि थोडीशी झोप लागल्यासारखी झाली म्हणून त्यांनी त्या एका ढाब्यावर गाडी थांबवली. तिथे ढाब्यावर गाडी थांबवल्यावर हे 2 व्हीलरवर लोक आली. त्यांनी त्या आतल्या महिलांचे सोनं नाणं सगळं घेतलं, लुटलं त्यांना. त्यांच्या डोळ्यामध्ये मिरचीची पावडर टाकली आणि नंतर त्यातला एक येऊन व्यक्ती त्या मुलीला फरफटत घेऊन जातोय धाब्याच्या मागे आणि तिच्यावर बलात्कार करतोय कोयता हातात घेऊन. म्हणजे असं वाटतं की काय चाललंय काय हे? म्हणजे आम्ही लेकी बाळी जन्माला घालायच्या का नाही? सरकार करतंय काय? गृहराज्यमंत्री देवाभाऊ तुम्हाला प्रश्न विचारते की का कडक कायदे करत नाहीयेत, का फटाफट शिक्षा देत नाही यांना? यांचा चौरंगा केला पाहिजे हरामखोरांचा. या हरामखोरांचे हात पाय कापून लुळे करून टाकलं पाहिजे, तेव्हा या मुलींना हात लावणार नाही, तेव्हा हे बायकांना हात नाही लावणार. काहीतरी कायदा सुरक्षा बघा. महिला आयोगाला तर काही देणं घेणं नाहीये. महिला आयोगाचं एक स्टेटमेंट नाहीये त्याच्यावर. कुठं गुहेत जाऊन लपल्यात काय माहिती. चित्रा वाघांचं पण काही त्याच्यावर बोलणं नाही. हेच जर या विरोधी पक्षात असत्या ना, आतापर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत 10 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या असत्या वाघबाईंनी. पण आता काही नाही. म्हणजे तुमच्या राज्यामध्ये महिलांवर किती अत्याचार झाले तरी आपलं डोळे बंद. का गांधारी बनताय? का गांधारी बनताय? आपल्या मुली बाळींवर अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, का गांधारी बनताय? महिला आयोग अध्यक्ष का गांधारी बनताय? डोळे उघडे ठेवा, बघा, आमच्या मुली बाळींची इज्जत वाचवा. आज त्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला गेला पहाटे. त्यांनी एवढं, म्हणजे मला आता ते अंगावर काटे येतात, अंगावर काटे येतात. आपल्या घरातल्या मुलीबरोबर जर असं झालं तर काय वाटेल हो? माझा व्हिडिओ जेवढे माझे भाऊ बघतायत, जेवढी माझी पितृशक्ती मातृशक्ती बघतीये, विचार करा की ही घटना जर आपल्या घरात आपल्या आजूबाजूला झाली तर आपल्या अंगावर शहारे आले असते आणि संतापाने डोकं भनभनलं असतं. का नाही आमचं रक्त तापत आहे? रोज एक पीडित निघतीये, रोज एक पीडित. म्हणजे रोज इथे होते कलंकिनी, कुठेही अर्जुन उठत नाही. दुर्योधन दुःशासनच्या राज्यात आम्ही गप्प बसलोय. लाज वाटली पाहिजे आपल्याला. आमच्या आयांना लाज वाटली पाहिजे की आम्ही आमच्या मुलींना सुरक्षित ठेवू शकत नाहीये. मी देवाभाऊंना विनंती करते, देवाभाऊ, दादा आणि एकनाथ भाई, जरा लाडक्या बहिणींची, त्या लाडक्या बहिणींची, मुलीबाळी सुनांची काळजी घ्या. ते जास्त महत्वाचं आहे. अहो, देवाला चालली होती ना ती पंढरपूरला देवदर्शनाला, तिलाही सुरक्षितता नाही. रस्त्यावर तिचा परिवार होतो बरोबर. कोणता तिने मिनी स्कर्ट घातलेला नव्हता, कोणती तिने जीन्स पॅन्ट आणि अर्धवट टी शर्ट घातलेला नव्हता. हो, साधी सोधी परिवाराबरोबर देवदर्शनाला चालणारी 17 वर्षाची मुलगी, तिचीही इज्जत आपण वाचवू शकलो नाही. लाज वाटली पाहिजे आपल्याला, लाज. जागे व्हा, महिला आयोग जागे व्हा. करा हो काहीतरी सुरक्षेसाठी. शिक्षा कडक करा. यांना कुठंतरी जरा बसवा देवा भाऊ. नाही तर खरंच सांगतो, आम्हाला मंत्रालयाच्या बाहेर येऊन बसून ना घंटानाद करावा लागेल की महिला सुरक्षा मिळालीच पाहिजे. ती आमच्या हक्काची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.